नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विजार्ड या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे स्वागत आहे। मित्र, आपण नुकतीच 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास वर्ग कल्याण अधिकारी गट ब या पदासाठीची परीक्षा दिलेली आहे। हा जी काही परीक्षा असेल किंवा हा जो काही पेपर असेल हा आपल्याला चांगला नक्कीच गेला असेल। मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्सपेक्टेड कट ऑफ या परीक्षेचा काय असू शकतो यावर चर्चा करणार आहोत। बघा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून साधारणतः 22 जागेसाठी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि बहुजन कल्याण अधिकारी किंवा इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी यासाठी 31 जागेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या जाहिरातीला अनुसरून साधारणतः 35,000 लोकांनी फॉर्म समाज कल्याण अधिकारी गट ब साठी आणि 12,000 फॉर्म किंवा अर्ज हे बहुजन कल्याण अधिकारी या पदासाठी केले होते आणि या पैकी साधारणतः 60 ते 65% लोकांनी पेपर हा अटेम्प्ट केलेला आहे, दिलेला आहे। आणि या पेपरचा जर दर्जा बघितला तर पेपर हा मध्यम मॉडरेट दर्जाचा होता आणि कालच आयोगाकडून काय केलेलं आहे, या परीक्षेची प्रथम उत्तर तालिका आयोगाच्या वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे। या परीक्षेच्या माध्यमातून, या उत्तर तालिकेच्या माध्यमातून आपण आपला स्कोर किती असेल हा निश्चितच बघितला असेल। माझ्या संपर्कातील जे काही विद्यार्थी मित्र असतील, या विद्यार्थी मित्रांचे स्कोर लक्षात घेऊन आपण या परीक्षेचा जो काही कट ऑफ आहे की मुलाखतीसाठी किती मार्कावर कुठल्या प्रवर्गातला विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकतो याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, जनरल कॅटेगरीसाठी एकूण 14 जागा होत्या। या कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तो 65 टू 67 या दरम्यान लागण्याचे चान्सेस आहेत। त्यानंतर आपण EWC या कॅटेगरीला 3 जागा होत्या। या कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर 64 टू 65 या दरम्यान हा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत, कारण जागा ह्या खूप कमी आहेत। त्यासोबत OBC कॅटेगरीचा जर बघितला आपण साधारणतः 63 ते 64 या दरम्यान हा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत। SC कॅटेगरीचा जर बघितला तर 59 टू 61 आणि ST चा जर लक्षात घेतला आपण तर 54 टू 56 या दरम्यान हा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत। जे काही आपले विद्यार्थी मित्र किंवा बांधव आहेत त्यांनी लक्षात ठेवा, या कट ऑफच्या किंवा या एक्सपेक्टेड कट ऑफ मध्ये साधारणतः 2 मार्क तुम्ही मायनस प्लस पकडून चालू शकता आणि या दरम्यान ज्या विद्यार्थी मित्रांचे मार्क असतील, गुण असतील, त्यांनी काय करायचं आहे, मुलाखतीची तयारी करायची आहे। साधारणतः परीक्षेमध्ये क्वेश्चन नुसार आपण कट ऑफ काढलेले आहेत। 100 क्वेश्चन होते आणि 2 मार्काला एक क्वेश्चन होता, म्हणजे 200 मार्काचा पेपर होता। परंतु प्रश्नाच्या आधारे आपण हे कट ऑफ एक्सपेक्टेड एवढे लागू शकतात किंवा अशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकतो हे आपण अंदाज घेतलेला आहे। तर मित्र, जेही विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे मुलाखतीची तयारी करायची आहे आणि मुलाखतीला सामोरे जायचे आहे, जेणेकरून आपल्याला ही पोस्ट आपल्या पदरात पाडून घेता येईल। तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत हा पोहोचवा। आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपण व्हिडिओ वॉच केला याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद मित्रांनो।